नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज मी घरीच बनवला आहे धूप. तर हा धूप कसा बनवला ते थोडक्यात सांगते. हे जे आपले फुलं असतात पूजेचे, ते निर्मलला टाकायच्या ऐवजी आपण त्याचा छानसा धूप बनवू शकतो. तर काय करायचं, पाकळ्या काढून आहे ना उन्हामध्ये सुकत घालायच्या आणि सुकल्यानंतर आहे ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकलेल्या पाकळ्या त्यामध्ये थोडंसं नारळाच्या ज्या शेंड्या असतात ना त्या टाकायच्या, 2-3 कापूर टाकायचे, एक अगरबत्ती असेल घरातली जी आपण रोज देवपूजेसाठी वापरतो ती 1 किंवा 2 टाकून घ्यायच्या, थोड्याशा लवंगा टाकायच्या आणि नंतर आहे ना ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिक्सरला. आणि बारीक झाल्याच्या नंतर ना ते चाळून घ्यायचं. चाळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घालून आहे ना छोटे छोटे मोदक तयार करून घ्यायचं, जेणेकरून आहे ना ते व्यवस्थित बाइंडिंग तयार होतं. आणि नंतर मग त्याचे असे कोन टाईप आहे ना छोटे छोटे धूप बनवून घ्यायचे. थोड्या वेळ उन्हात सुकत घालायचे. तुम्ही उन्हात किंवा फॅन खाली पण वाळून घेऊ शकता आणि नंतर मग पूजेसाठी वापरू शकता. आणि त्याचा इतका सुंदर असा वास येतो ना, आणि तो आपण हाताने बनवलेला असतो त्यामुळेच खूपच प्रसन्न असं वाटतं.